डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 येथील लाल चक्की ते गुरुद्वारा रस्त्यावर दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने अचानक सुरू केलेल्या खोदकामांमुळे नागरिक आणि व्यापारी संतप्त झाले आहेत। वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकांना मोठा त्रास होत आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी नेमके हे काम काय आहे याबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे। हे पाईपलाईन बसवण्याचे काम आहे की इतर कोणताही प्रकल्प सुरू आहे याबद्दल महापालिकेने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। या कामामुळे होणारा त्रास आणि महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात रस्त्याचे काम सुरू करण्याची वेळ यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे। महापालिकेने त्वरित या कामाची माहिती जाहीर करावी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे। आता बघा तुम्ही हा रस्ता काल खोदायला घेतलाय, या रस्त्याचं नक्की काम काय आहे? ड्रेनेज करणार आहात का तुम्ही पाईपलाईन टाकणार आहात का अजून काय करणार आहे हे नक्की या रहिवाशांना काही माहित नाही। तुम्ही अर्ध्या रात्री आणताय, ते JCB पोकळून उतरवता, खोदाई चालू करता, अख्खं शहर खोदून ठेवलंय। अख्ख्या शहरामध्ये काय काम चालू आहे अजून जनतेला काही माहित नाही। जनता सध्या शांत बसलेली आहे आणि परिस्थिती अशी आहे की आता दिवाळीचा सण आहे। दिवाळीच्या सणावर जर तुम्ही खोदकाम या ठिकाणी करणार असाल, इथं दुकानदार आहेत, बिल्डिंग धारक आहेत, यांची रात्री मीटिंग झाली की आपण दिवाळीपर्यंत कमीत कमी आपला वर्षातून एकदा येणारा सण आहे हा तरी चांगला जाऊन द्या। कारण गणपती तुम्ही खड्ड्यात घालवले, नवरात्र खड्ड्यात घालवली, आता तुम्ही दिवाळी पण खड्ड्यात घालवणार असाल तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आता हे आम्ही काम बंद केलेलं आहे। या कामाचं नक्की काय काम करणार आहे त्यांनी ह्या साईडला बोर्ड लावायचा, त्या साईडला बोर्ड लावायचा, नियोजन करा गाड्या कशा जाणार, गाड्या त्या रोडला कशा निघतील, तर हे नियोजन त्यांनी करावं। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगायचं, कंत्राटदारांनी काम चालू करायचं। हे आता कधी आम्ही खपून घेतलं जाणार नाही। जनता जर रस्त्यावर उतरली तुम्हाला माफ करणार नाही। या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी आता वेळी सावध करतोय की जनता एक वेळेला जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला कधी माफ करणार नाही। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आम्ही वाट पाहतोय, कोण येतच नाही। कारण अधिकारी या शहराला अधिकारी कशा पद्धतीने लाभले मला माहित नाही, पण या शहराचे जे अधिकारी हे बाहेरून आलेले अधिकारी आहे। आम्हाला या शहरामध्ये राहायचंय, आम्हाला या ठिकाणी थांबायचंय। तुम्ही आज आलात, आमचे रस्ते खोदले, तुम्ही निघून जाणार, परंतु रस्त्याचं नियोजन काय हे जनतेसमोर दाखवा। एक शिबिर लावा शहराचं की आम्ही या रस्त्याचं काम या ठिकाणी करतोय, या रस्त्याचं काम अशा पद्धतीने करतोय, तिथे ड्रेनेज टाकणार आहे, तिथं पाईपलाईन टाकणार आहे, किती वेळा ते रस्ते खोदणार आहे हे देखील जनतेला कळून द्या। मग जनता तुम्हाला सांगेल काय करायचं। ज्याचा टॅक्स भरणार नाही, जनता परेशान झालेली, अजून परेशान करू नका। जनतेचा तुम्हाला मोजमाप कळणार नाही। जनता जेव्हा तुमचं माफ करेल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जनता ठेवणार नाही। एवढंच मी सांगतो या रहिवाशांच्या वतीने, आणि हे काम आता आम्ही थांबवलेलं आहे।